तूच निराकार हो, निर्गुणी तूच निराकार बापा परब्रह्म तुझ सोम साकार, न कीर्ती आहे पलेच्या पार तुला स्मरतो, संत महात्मा या नर जीव जंतूचा येस आत्मा, या सकळ जगाचा तुझ परमात्मा तुला रावण मारिला बापा होऊन या राम, रावण मारिला बापा होऊन राम, न दापा राम दी बनला तुझ घनश्याम, वेळ वेळी केले त्या भक्ताचे काम तुला स्मरतो, या कलियुगामध्ये बापा कली झाला सार हो, या कलियुगामध्ये बापा कली झाला सार, न जिकडे तिकडे बघा होतो न्याय अत्याचार, न वाढत चालला पापाचा भार म्हणून तुला स्वार्थपणाचे हो, मागणे मागत तुला मी स्वार्थपणाचे, न करी कल्याण बापा या सर्व जनाचे, गुरु मोरेश्वर मने दाश चरणाचे न माझ्या एकही नाही का भक्त विना अधुरा, सर्वही भक्ताचे पूजन करतात आपल्याला आराध्य दैवताचे। हा तसेच माझे आमचे शाहीर साहेब सुभान शाक्याचे, मुखेची देशमुख, मुक्काम कराडा बुजुर्ग शाहीर साहेब यांच्याकडून माझ्या पार्टीला 151 रुपयाची भेट मिळाली। पार्टीकडून धन्यवाद, लाख लाख शुक्रिया। तसंच प्रत्येक सेवक, प्रत्येक भक्त आहेत ना आपल्याला अनुसार ते परमेश्वराचे पूजन करतात। कोणी शंकरजीचा आहे, कोणी गणपतीचा आहे, कोणी पार्वतीचा भक्त आहे, कोणी शारदाचा आहे आणि कोणी परमात्मा जास्त असतो। म्हणून आज प्रत्येकाचे भक्त आहे, पण एक मी छोटीशी एक तर्ज आहे, ते कृष्णाची त्या तर्जावर छोटासा भजन, त्या भजनावरती एक मोठा सुंदर गीत त्या गणेश
गणेशाच्या पूजनाकरता मी करीत आहे शांत सजा दो घर गुलशन सा सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार कुटिया ये गुलशन सी लगी कुटिया ये गुलशन सी मेरे परमेश्वराला सर्वच काही दिलं तरी आपण त्या परमेश्वराला मागतो परमेश्वरा मला दे का नाही दिला परमेश्वराने तुम्हाला सर्वच मिळालं आहे तरी तुम्ही त्या परमेश्वराला म्हणता परमेश्वरा त्याने चंद्र बनवले तारे बनवले सूर्य बनवले एवढी मोठी पृथ्वी केली तरी आपण मागून राहिलो काय मागतो परमेश्वरा मी तुझ्या चरणी मेलो मला सुख शांती माझ्या लेकरा बाळाला आनंदित जगू दे अशा करिता त्या परमेश्वराचा धावा करतो प्रत्येक भक्त त्या परमेश्वराला अगरबत्ती लावते त्यावेळेस बाबा मी सर्व अडाणी तुमच्या ज्याने शरीर टाकलं तुमच्या चरणाशी या शरीराची जतन तुम्हाला करायची तर त्यावेळी आपण म्हणतो परमेश्वरा मला सुख शांती माझ्या मुला बाळाला मला 2 टाइमचा आनंदाचा जेवण दे जो खाऊ दे तसे त्या परमेश्वराला मागतो तसेच मी काय म्हणतो ऐका श्री गणराज
माती आहे, पण काही दिवसासाठी माझ्या बाप्पा हो आपण याचा काही प्रयत्न करू सर्व याचा आपण एखाद्याचा भगवंताचा अनेक नाव घेऊन शरीर पूर्ण माती सर्वांची, पण आम्हाला अहंकार घमंड जास्त कशाचा या पैशाचा गुण कायचा गुण ताकदीच्या नाही दादा. अहंकारामध्ये चांगले चांगले ऋषी मुनी देव धर्म सर्व थकून गेले, पण त्याला अहंकार कधी टिकलं नाही न कधी सामान्य वस्तू कधी झुकलं नाही. म्हणून ऐका मी काय म्हणतो. समाविष्ट झालाय माय बापा प्रत्येकाच्या नाही विसव का तुझा कन कन में समाया है तेरी गुरु मोरेश्वर ने मुझे ज्ञान पिलाया, सुखदेव कैलाश ने महफिल में गाया, विवेक राव विवेक आंसू तेरे चरणों में आया, तन मन भाव से तुझे फूल चढ़ाया. परमेश्वरा असे काय म्हणून मी काय म्हणतो आपल्या मॅडमनं गवळणीतला प्रश्न गणामध्ये विचारलं कसं म्हणावं. आता पहिलेच राहुलला का बोलायचं आहे नाही बोलल्या पाहिजे, पण वास्तविक पाहता मॅडम गावात सुपर रश कसं कसं बापा बापा नाही 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 शाहीर सुप्रसिद्ध आहेत, नोकरी गव्हर्नमेंट नोकरी वाले, पैशानं कमी नाही, धनानं कमी नाही, यालाही कमी नाही, त्यालाही कमी नाही. आता कोणत्या कोणत्या गोष्टी खूप मॅडमने दाखवून दिलं, खूपच शाहीर पैसेवाले आहेत, खूपच काहीतरी सुपरस्टार आहेत. काय पिक्चर गिक्चर तुला पडला होऊ शकते, कारण का सुपरस्टार म्हटलं लहानशी लहानसा आहे का तो नाही नाही सांगतो. प्रश्न विचारला मॅडमने, मार्मिक प्रश्न विचारला म्हणजे कसं त्यांना प्रश्न विचारला. आता हा अर्थ गणामध्ये गवळणीचा नाही, गवळणीमध्ये विचारला पाहिजे पण गणात हरकत नाही, त्याच्याप्रमाणे म्हणजे यांनी मॅडमने विचारला. जी मॅडम जयाजी बोरकर साहेब, निळा निशांचे तुम्ही बासिंद्या आणि खरंच विदर्भामध्ये कोकिळा आवाजात याच्यातही ना त्याच्यातही ज्ञानात ध्यानातही आणि सर्वांच्या कानात म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये तुम्ही समाविष्ट आहात. म्हणून मॅडम तुम्ही मला प्रश्न विचारले का गोपिकाचा
नवरा कोण? तर मी का म्हणतो, गोपिका हे जे आहे राधिका, त्याची पत्नी रुक्मिणी, पण कृष्णाची पत्नी रुक्मिणी. राधिका म्हणजे हे प्रेमिका, प्रेमामध्ये असे का प्रेम वाईट काम नाही केलं त्याने. गोपी हे तिला नवराच झाला नाही मॅडम, तिला गोपीला नवराच झाला नाही, हे म्हणजे भक्ती आहे. भक्ती गोपी म्हणजे गो म्हणजे हा शरीर आहे, गोपी म्हणजे हे अनेक आहे. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर होत किंवा नाही तर पुढच्या राऊंडला सांगा. तुमच्या हे उत्तर होत किंवा नाही, हे गोपी तिला नवरा नाही, हे भक्ती आहे. कृष्ण म्हणजे भगवान होता, तो आपल्या शक्तीच्या प्रयोगना त्या प्रत्येक 16-17 गवळणी जे केला, तर ते आपल्या शक्तीच्या पावराने त्यानं भगवंताने प्राप्त केलं. त्याने एकही गवळणीशी भोगलं म्हणजे कारण का ते परमेश्वर होते. त्याने त्याची एक बासरी होती, त्या बासरीमध्ये एवढे पावर होते का काही पुऱ्या गावातल्या बाया फुलत होत्या, मोहित झाल्या होत्या. तर मी का म्हणतो मॅडम, तुम्ही बाईचा प्रश्न विचारला तर मीही बाईचाच प्रश्न विचारतो. पाहिलं पाहिजे, मी न बाईचा विचारला माणसाला, मी पहिल्या राऊंडची बाई आहो, तर मी बाईचा विचारलो नाही, याला माणसाचा विचारलो. मी काय तसा विचारेल? बाईला मी प्रश्न विचारतो. आता प्रत्येकानं महाभारत पाहिलेला आहे, प्रत्येकानं लढाई पाहिली दुर्योधनाची अर्जुनाची, कारण का ते कौरव आणि हे पांडव. पण मॅडम जयाजी बोरकर मॅडम कुठंतरी असाल, कारण का रात्री तुम्ही आल्या कार्यक्रमावरून झोप लागली असेल, पण झोपा नको, शब्दाकडे ख्याल ठेवा, कारण का डोरा लागते अन्नाचा. हो मॅडम, अन्नाचा डोरा लागते, पण तिकडे लक्ष नको ठेवा, माझ्या शब्दाकडे ख्याल ठेवा. का जे बाई द्रौपद राजाची मुलगी द्रौपदी हे 5 पांडव अर्जुनाची पत्नी हे श्रेष्ठ मानले गेली आहे, पण त्याच्याही पहिले तिला नवरा झालेला आहे. द्रौपदीले या ठिकाणी मायबाप गाणी म्हणत बसले आहेत. द्रौपदी म्हणजे हे अर्जुनाची 5 पांडवाची बायको मानली गेली होती, आणि ते एक देवी होती, श्री अशी फालतू बाई नव्हती. आता तिला कोणी वाईट समजती, हे 5 नवऱ्याची बायको नाही. तर त्या द्रौपदीले याच्या पहिले तिला नवरा झाला आहे, त्या नवऱ्याचं नाव सांगायचं आहे मॅडम तुम्हाला, तिचा नवरा कोणता होय? हो, हाच माझा प्रश्न, मी पुढच्याला सुरुवात करतोय.
पत्नी शिवाय प्रपंच चालत नाही ना. सर्वच आपल्या या विश्वाचा तोच आहे. आणि या पृथ्वीच्या जला थलावर नरनारीच्या पलीकडे काही नाही आला. म्हणून हा प्रपंच आपला मोठा दगड आहे. याला पुढे नेण्यासाठी पती पत्नीची गरज आहे. आणि ते विचार सुद्धा विचाराने आपल्याला ही जिंदगी करायची आहे. तर होऊ शकते कधी माणसामध्ये कमी जास्त होऊ शकते, कधी बाईमध्ये कमी जास्त होऊ शकते. पण आता कधी कधी माणसाच्या हाताने बिघडते तर कधी बाईच्या हाताने बिघडते. आता बाईच्या हाताने बिघडते तर माणूस फोडो फोडो मारते बायकोले. म्हणजे काय तिचा काय अंग लोह्याचा आहे का लोखंडाचा? आपण मारतो नाही दादा. बायको हे आपली एक माबईने आपण होतो म्हणून आपल्या घरी आली. हे मार खावा नाही आली. आमचे लहान बंधू नंदलालजी शाहीर वक्कलकार मुख्खाम मुजबीवाले इनके और सुभान शाक्याचे शाहीर भरपूर असे कार्यक्रम झाले आमचे. त्यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. लागला शुक्रिया. दादा आपली मुलगी दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आली म्हणून तिने मारायचं नाही, प्रेमाने समजावचा. आता बाईच्या हाताने गलती झाली आपण माणूस मारतो. जेणेकरून माणसाच्या हाताने गलती झाली म्हणून बाईने का करावं? बाईनं म्हणलं वाईट बोली तुला मी केलं तरी कागे म्हणते तुला नवरा तो पती होणं गे म्हणते बाजूची बाई. पण हा नवरा का बायकोने मारते? बाईचा गुन्हा असल्यावर हातोटीला बोलले आता समजून घेतला पाहिजे. हा प्रपंच आहे, कमी जास्त होत राहते. आता माझी बायको आहे, तिशी माझा पट्टे एवढी प्रेमळ आहे की. पण ते का मला भावाच्या घरी जाऊ नाही दिले. अची भाऊबीज आहे. 2 शब्द बोललो. म्हणलं आता तू तिकडे जाशील आमचे हलके झाले आमच्याकडे काटावला आले ते अशी का माती करशील? राहू द्या म्हणे, राहू द्या म्हणे. तुम्ही झाले काढल्या म्हणे. मी तेती जात नाही, येती जात नाही. आता हे टेसात गुतली. हिला समजवणं माझं काम आहे. बायकोले समजवणं कसं आहे? 2 शब्द प्रेमाचे पाहिजेत. तर बायको कोण नाही बोलत, तसाच नवरा दिले समजू शकते. म्हणून घराकडे जातो न बायकोले समजवतो. कारण आम्ही एक लहान कास्तकार म्हणून आमच्याकडे दही दूध आणि 2 म्हशी काही गाई आहे. आमचा धंदा हा कृष्ण युगामध्ये हा सिर्फ गवळी लोकांनी धंदा करायचा. कृष्ण युगामध्ये हा दह्या दुधाचा धंदा सिर्फ गवळी लोक करत इतराला प्रभावी होता. पण हा ओरिजिनल धंदा आहे कास्तकाराचा, दही आणि दुधाचा. कारण का ढोलाचं कास्तकार राहते पण गवळीच लोक विकायचे पहिलेचे. म्हणून आजचा हा जनरल धंदा चालू झाला. म्हणून मी जाऊन पाहतो, आवाज देऊन पाहतो. शब्दावर येते पण हे कोणत्या कामाधंद्यामध्ये असेल अजून ताकदीने आवाज देऊन पाहते. हॅलो, 8 दिवसाचा जमाना झाला. ती माझ्यासोबत बोलली नाही, मी त्यांच्यासोबत बोलली नाही. अचानक कसं व्हायचं? नवऱ्याचं पी तर बायकोचं मी, तेव्हा घर जिंदगानी होते नीट ना. आज कोणाकडून सूर्यनारायण निघला वाटते. राधा 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 म्हणून ओरडून राहिले. 8 दिवसाचा जमाना झाला, बाजावरती पडली तेव्हा या माणसाला समजलं नसेल का म्हणते. या माणसाची जात किती बैमान राहते ती आजच कळते मला. या माणसाने शब्दाने आवाज दिला, मी पण त्याच्या शब्दाला हाक दिली पाहिजे. नंतर परदेशी प्रेमाने भेटल्या.
नंदलाल जी कुत्ते खान गुरु सुभान पार्टी मुझभी इनकी ओर से मेरे पार्टी को शाहिर नंदलाल बाबू कृष्णा इनकी ओर से मेरे पार्टी को 1,000 रुपए का प्राइज मिला मेरी पार्टी और मैं सत्य से प्रणाम धन्यवाद परमेश्वराचे पूजन करते मी फालतू आवाज मारून राहिला चांगले कामात करताना मी तिथे अडथळा टाकलो म्हणजे मी किती मूर्ख माणूस राधा राधा ग राधा हा एवढा जोडवा लाडक्या बहिणीचा हा गव्हर्नमेंट पैसा जर टाकता नाही तर हे बायको माणसावर चढून येते का हा हरामाचा पैसा भेटते म्हणून तुम्हाला अंगावर जोर येते हा लाडकी बहीण हो एवढी खाली लाडकी बहीण झाली आम्हाला 1,500 महिने भेटतात या माणसाची जात झुरणी पडते झुरणी का म्हणली या माणसाची जात झुरणी पडते म्हणते झुरणी आम्हाला काही झुरण्याची गरज नाहीये अहो त्यात दाढीच्या डब्यामध्ये पैसे ठेवले हे माणसाची जात दारूसाठी हुडकू पाहते नाही काही माणसं दारू येते बरोबर आहे पण त्याच्यात नाही किंती लावली त्याला होणार अहो तुम्हा माणसाच्या जातीला असते तरी का नसते तरी का नाही बरोबर आहे माणसाला काही नाही चिंता बायाला आहे कारण का 1500 रुपये भेटत ना बायाच्या जातीला रंगारंगीचे वानावानीचे कामे असतात म्हणते रंगारंगीचे काम तर आजपर्यंत मला रंगारंगीचे कामं दाखवली नाही आता नवीन कामं करून राहिली मला माहिती नाही बापा सांगू तुम्हाला सकाळी उठली बापरे सकाळी उठली चुलीतली लाकड काढली घर झाडत काढला सारवत काढला अंगण झाडत काढली सडा चिपली लंगोडी काढली लहान मुलाची आंघोळ करून दिली त्याला डब्बा करून दिली त्याला शाळेत नेऊन दिली आता तुम्ही कोण कोणते केले आम्ही गेला हा पूर्ण वाया गेला हा काय कामात लागला नाही असं तर मलाच आहे ना सकाळी उठल्यावर 4 वेळा खावायला पाहिजे सकाळी उठला का 4 वेळा खावायला पाहिजे माझी बायको मेहनत करते हिरभर बिचारी हे हिने आमच्या 10 एकराच्या कास्तकाराची कुटा शिवून धान आणलं ते आम्हाला चालतं एवढी मेहनत अरे माझ्या चिकन दोड क्या आमच्या घरचे हे चामगादूर उभे थानाच्या चांबाचे फळ पाडलं राधा तुम्हा माणसाची जात किती बैमान आहे ते आजच कळलं मला बायकाईकडून काम करून घ्यायचं असलं भाऊजी तर चिकनाव चाकनाव करून घेता आणि काम झाल्यावर काकडाव होता म्हणजे बाईशील काम करते माणूस तर चिकनाव चाकनाव करते नाही आणि का? काम झालं तर बाजूला होते काम होईपर्यंत सुईच्या सेद्रासारखे बरी आणि काम झाल्यावर मुसरासारखे ठोक म्हणजे काम असलं तर सुई सर क्षेत्राच्या वाली बारीक आणि काम झाल्यावर दुसऱ्याच्या वाली राधा हे तुझे विचार मला नाही पटले मला सांग हा जिंदगी प्रपंच आहे सागर आहे आणि या सागरासाठी बायकोशीने काम घेतलेच नाही हा पुरा आयुष्य विधवाचा आहे तुम्हाला माहित नाही 8 दिवस झाले मी बाजावरती पडू नये अशी म्हटली का राधा तुझं कोटं दुखते हो कोटं सुखते बरोबर घरात जातो झेंडू बाम लावून देतो म्हटले का मला सांगा बायको सकाळी उठली पहिले चहा बरोबर 2-4 तोसरे एकटे
नंतर तो झाल्यानंतर काही टायमानं जेवण करते आणि चांगली हासी खुशीने राहते. या बायकोला बिमार म्हणाल का नाही म्हणणार कोणी बिमार. मला सांगा बायकोच्या काही चेहरा कोमवले जेवण राहते तर माणूसही म्हणाल का माझी बायको बरोबर पाय नाही. मस्त जेवण कावण करते हिंडते फिरते ना बिमारी झाली म्हणते तर खरी असल तुला बिमारी झाली असल माझी आजी का म्हणाची सांगू तुम्हाला सांग तुमची भुरी भुरी बायको मरते परमेश्वरा. अरे एवढा विश्व खाली केला बाबा तू 19-21 मध्ये 19-20 मध्ये एवढा विश्व खाली केलास अजून तुला जायलास माझ्या बायकोच्या मंग लागला. एवढी माझी बबलीची गाठ वरत गेली नाश केलं रे बाबा. अरे दुसरा काय वर्त नेवाला पाहिजे होता पण त्या बोंबलीच्या गाठाला वर्त या कारण का बोंबलीच्या वर्त गेली तुझी बोंबलीची गाठ वर्त गेली आजी का म्हणे खेळली ते का म्हणे हो रे सुखदेव म्हणे घरातल्या घरात दोघं तोंड वाजवा काय साडी वाजवा रे म्हणे तर मी का म्हणतो तुमच्या आजीले त्या घराच्या क्षेत्रामधून पाची सवय पडली. हो तिला आपण बोललो का नाही तर मी म्हणलो आजी म्हणलो तुझ्या नासुराची म्हणली गाठ म्हणला बोंबलीची वर्त गेली. अरे म्हणे हे गाठ वर्त गेली गाठ वर्त गेली ज्या बाईची म्हणे ते बाई मेल्याशिवाय राहत नाही म्हणे. तुमच्या डोंगराची नल्ली चोरपू चोरपू खाई. याला म्हणतात बिमारी हे नल्ल्यासाठी भुकेली आहे दुसरी बिमारी नसाईल हे नल्ल्याची भुकेली आहे बरोबर आहे. तेव्हा तिचा ताप राधा 8 दिवसाचे घरामध्ये फुल आहे नाटक मस्त लाडू तू चालला तुमचा काहून काय झालं हा माठ घेऊ आणि मी बाजारला जाऊ. या धंद्यामध्ये उन्नती तरी कोणती आहे का आजपर्यंत या धंद्यामध्ये काय केलं तुम्ही काहीच नाही केलं काहीच नाही केले. काहून तुला जेवण नाही भेटलं माझे माझे तो एका एक 4 गाडी झाली मध्ये 4 मजली बिल्डिंग बांधली ना मध्ये या धंद्या बाई उन्नही नाही केलं तर ते त्याला 4 मजली बिल्डिंग बांधलं. एका एक 4 मजली बिल्डिंग बांधली. मला पाणी कोकण आहे म्हणून त्याला क्षेत्र म्हणलं जातं. शुद्ध मराठी भाषेत त्याला भोकच म्हणतात. आता शिकलेल्या बायला होते पण मी का म्हणतो राधा त्या समोरच्या माडीवालीने एका एक 4 माडी झाली त्याची माडी पाहून माझा मन झोरते. आणि तसं असून आपल्या पाणी आल्या वर्षात लागली अशी बोट करते ते दिसत नाही तुम्हाला. म्हणजे माझ्या अंतकरण दुखावून राहिली मला सांग राधा हा घर जे आपला कळून राहिला याच्यावर काय प्रयत्न करावा लागेल. या धंद्यात उन्नती काहीच नाही. या धंद्यात उन्नती काहीच नाही. हा सल्ला धंदा फेका तिकडं मध्ये या धंद्यात उन्नती नाहीये. बरं ठीक आहे तू म्हणतेस तर बरं मी का म्हणतो त्याने जे बिल्डिंग इकडे आहे त्याने जे बिल्डिंग बांधली ते 4 मजली तर काही चोऱ्या करून बांधली का नाही बांधली. त्याने पोराला शिकवलं त्याचे पोरं ड्युटीवर लागले म्हणून त्याने 4 मजली बिल्डिंग बांधली. किती दिवस झाले ते बिल्डिंग बांधली आणि आपली हे तणाची खोपडी जागोजागून भोक लागले भोक दिसत नाही तुम्हाला. हा लोकांना जळून काही अर्थ नाही सगळ्यांना मेहनत करायचं आहे जेवढा नशिबात तेवढाच करायचं.
ऐक मी काय अरे म्हणा नाही तर बरे म्हणा. अरे म्हणा नाही तर बरे म्हणा. प्या बाई बिलकुल जाणार नाही, समजले ना? हात धरतो माझ पदराळीत राधा हात धरतो माझ पदराळीत तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो काय राधा काय बा? मने सांग याले त्याले जणू आपला भागल का अहो मी सगळे जडते, समजले ना? हो का तू जळती जावे आपल्या नशिबात असेल तर होईल जेवढा नशिबामध्ये असेल तेवढा मिळणार आहे केव्हापर्यंत जडत राहील मी? जेवढा नशिबात आहे तेवढा घडणार आहे आणि नशिबात असेल तेवढाच मिळणार आहे अन्यथा जास्त मिळणार नाही दादा ऐक मी काय म्हणतो मी का म्हटलं आपला खोपळा आहे आणि ते बिल्डिंग आहे मला सांगा तर आपल्या नशिबात पोराबारा शिकवून आपले ज्या नशीब बदलवाले तसे सगळे प्रयत्न लागतात तुम्हाला थोडीशी काही समजत नाही का? आहे का? हे बरसात आली तर या भोकाईच्या खाली नुसते वाटे मारून ठेवा लागते आणि सकाळी निघली का नेऊन फेका लागते. सर्व- या धंद्यात मी तरतूद केली बघा. तुले वाटते पण हे खोपडी आहे हे खोपडीमध्ये काय आहे तुला माहित आहे ऐक मी सांगतो की याला जळतो कधी तू त्याला जळतो हो अहो, बरोबर आहे ना, लोकांचं पाहून जडते ना माझं. मन जळते लोकाले पाहून जळणं एका दिवस आत्महत्या करणे त्याचा जहर खाऊन मरणं हा बरोबर नाही जळणारा माणूस नको पाहिजे म्हणून काय म्हणताय की याला जळतो कधी तू त्याला जळतो राधा, काय? की याला जळतो कधी तू त्याला जळतो तुझी भावना ग राधा आहे तुझी भावना ग राधा आहे मला याला जळतो ग कधी त्याला जळतो याला जळतो ग कधी त्याला जळतो तुझी भावना ग राधा आहे मला कळतो तुझी भावना ग राधा आहे मला सांग त्याला जळून आपला फायदा आहे का त्याला जळून फायदा मध्ये आपल्या देहामध्ये दुःख तयार करणं आहे देहामध्ये दुःख तयार करणं आणि हा दुःख मध्ये माणसाला हा किंवा घायल करल याची काय गरज तुम्ही शेवटचा निर्णय घेतला ना, शेवटचा निर्णय या कणाच्या खोपडीमध्ये शेवटपर्यंत घालवायचा आहे तुम्हाला. आहे याच्यासाठी प्रयत्न करावे. मी काय म्हणतो हे राधा काय? हे रत्न अनमोल आहे हे रत्न अनमोल आहे आहे. याची किंमत कोणी लावू शकत नाही अगदी बरोबर. हे रत्न अनमोल आहे याची किंमत कोणी लावू शकत नाही माणूस किती हुशार असला त्याला सर्वच काही कळत नाही ज्ञान हा अमृत आहे हा प्रयत्न केल्याशिवाय ऐक मी काय म्हणतो त्याचा घर मला दाबू नको ग सुखी
पाही रागवंत करून सुजला ग बिल्डिंग दिसते मोठी आहे तर झाले बुजला त्या बिल्डिंग वाल्याचा आहे तो त्यालाच कळते हो त्याच्या बिल्डिंगचा काय त्याच्याकडे आजपर्यंत कर्ज किती आहे आणि किस्ती किती द्यायची आहे तो त्यालाच कळलं हे त्याला जळते पण मी तुझी भावना ग रागा हे मला कळते तुझी केवढा होतो सकाळी उठते नुसती गाडी काढते तर या ढोल्याहून त्या ढोल्यावर तर त्या ढोल्याहून त्या ढोल्यावर जाते बायकोची काही काळजी राहते का या माणसाने बायकोचा दुखते कोटी सुखते कोटी बाहेरले माहित नाही भाऊजी का ना पाहिजा भावजी याला त्याला भावजीच म्हणते यती भावजीच आहे हो ना हिच्या बहिणी मला वाटते किती बहिणी आहेत हो तुम्ही? ज्या गावासाठी त्या माझ्या बहिणी राहते कोण नाही ह्या त्या बहिणी माझ्या बहिणी होत्या मलाही माहित आहे नाही ते गाव. पण भावजी म्हणली तो कोणता भावजी होतो ते ते? गावात हे गाव? चष्मे वाले ते पांढरे ड्रेस वाले हे होत का नाही ते गाव. भावजी हा तर मी काय म्हणतो दादा, आज जर आपण हा जर वेळ लावला इथं आणि बाजार जर विकायचा जाय मी काय म्हणतो बाजारला जा हे माठ घे लवकर मग बाजारला जा हा माठ घेऊ आणि म्या बाई बाजारला जाऊ हा माठ घ्या तिकडं म्या बाईला डोंगरामध्ये जा तुम्ही चला ना. इकडे ये तांदूळ नको तुला गरमी चालली त्या लाडक्या बहिणीची समजलं तुझी आता लाडकी बहीण आम्हा बायाला भेटते तर तुम्हाला माणसाची मला जात सांग. त्या माणसाची जात खालवर 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 होते काही गरज नाहीये हे लाडक्या बहिणीचा हो हा तुझ्या इकडे टाटा फेकून राहिली आहे 1500 रुपयामध्ये खूप काय घन वाटते का तू कायले झुरता तर कायले झुरता कायला झुरत अहो माझ्या बालीतली लोमणं हे 1500 रुपये मध्ये बाप्पा तुले माडी राधा हा तर माठ फेकली हा जर फुटला नाही बरं झालं तुझे नसीब हा माठ जर फुटला असता हा? मला सांग काय हा माठ कशाचा हा माठ आहे मातीचा मातीच्या तुला समजते समजते आता हा माठ फेकली तुला फेकली आता त्याने करून फुटलं नाही म्हणून बरं झालं बरं झालं जर फुटलं याची घरबाबी कोण केलं असतं? बरं तुमची माय बरं तुमच्या बहिणीचा नवरा बरं तुमचा बाप घरातला लोकांना वाल माल वाटून दे माय माय बाप भरतील हे घरातला सर्वचारी भांडे पडले माय माय बाप भरतील तू गलत्या करशील माय माय बाप भरतील बरं तुमची माय बरं तुमची बहीण बरं तुमच्या बहिणीचा नवरा अरे गलती तर झाली तुझा पाय घसरून पडलं ते भरपाती माझे माय बाप नाही माझे सर्वच करतील कोण करायचं पण तू जाणून फेकलीस आणि हा माल जर फुटला तर कोण भरपाती कोण करेल? भरेल? त्या बहिणीचा नवरा करेल तो भाऊ करेल त्या माझा नवरा खावाली येते झाली हरामी झाली हरामी माझ्या बहिणीचा नवऱ्याचा माझ्या बहिणीचा माझ्या माय बापाचा घोटाचा नाही ते खावाले नाहीये पाहिल्या झाली हरामी बाय म्हणत नाही का बैलाला धुरणाने बायकोला करू नाही होत का आम्ही खरंच बोलतो ना हे म्हणे मला सांगितलं त्या दिवशीचा बाप आला तो काय म्हणे रमणा, जवाई भंडारा जात्या जवाई भंडारा जात्या दोन वेळा म्हणलं काहून जाते म्हणते बरेच दिवस झाला म्हणते आमच्या इकडे पाहिलेले नाही भेटली म्हणते पण काकरेला नाही भेटली माझे मा या माणसाला थोडीशी लाज नसेल लागत का हो ठिकाणी तुमचा सासरा आल्या तुम्ही मटण घेत नाही का याच्या आजचं सांगा लागते हो मटण सासरा जवाई चालते पण तो सासरा म्हणते आणल्या नाही आणि तू नाकाने सांगतेस का बाबा खावायला येते का माझा बाप म्हातार आहे त्याने थोडीशी लागते तर आणला तर एवढी मोठी गोष्ट झाली खोटी काऊन बोलते माझा बाप खाते म्हणलं हे माडगे तुला बाजारात लवकर टायर होऊन राहिलेला हा माठ घेऊ आणि बाजारला जाऊ हा माठ घ्या ना जा तुम्ही जा गोष्टी नको जास्त सांगा जा द्या.
कुत्ता भावाचाच आहे का म्हणतो त्या बहीण अजून दिवाळीचं तुझ्या घरचं व्हायचं आहे का लक्ष्मी पूजन लमच्या पाटला तुला त्या बहीण ना खाण्यात माती पडून त्या मैतो कुत्रे म्हणतो लमच्या हाटला हा बहीण मायचा पाटील होस का घराचा हॉटेल होस का म्हणलास पाटील नमस्कार नमस्कार पाटील रामराम राम राम काय भाडीची रामराम काय चुका तुमच्या सदू कोकल्या माझ्या घरी आलास हा पाटला हा नाही झाली का लक्ष्मी पूजा बाबा माहितीवर कुत्रे मदत का तो वाईट केलं मी वाईट केलं म्हणजे पाटील 15 दिवस झाले मी म्हणलं आपल्या मित्राच्या घराकडे गेलो नाही तर चहा म्हणलं जाऊन पाहावं दिवाळीचं लक्ष्मी पूजन झालं का नाही बरोबर आहे तर मी म्हणलो आलो येऊन पाहतो ह्या बहीण मा त्या खाण्यात माती पडून त्या मैतो दापाच कुत्रे म्हणतो त्या काय चालल्या कोणाला म्हणलं तू या बहीण मास मागायला चालल्या तुला काय म्हणून चालल्या तुला काय म्हणून चालल्या तुला काय म्हणून तुला काय म्हणून या बहीण मा गमिल्याले पुढे गमिल्याले पुढेच बसवून देते का पुढे भोका भाका बुजवून देते का या बहीण पाटील मी म्हणलो 15 दिवस झाले या घराकडे काही आलो नाही या बहीण म्हणलं मा मित्राची तब्येत कशी आहे काय म्हणून त्या बहीण जाऊन पाहतो म्हणलं तर त्या बहीण येता बरोबर पाहतो पाटील पुरा भोकणीचा अंधार ते नाही म्हणते तू हो म्हणते ते नाही म्हणते तू हो आणि कसा का म्हणतो सकाळी त्या बोकड भाकड ह्या गोष्टी खऱ्या तुझ्या काय खरे होय ह्या ते नाही म्हणते मी हो म्हणतो तिले का म्हणलं आपला धंदा द्यायचा आहे तिले म्हणलो नको जाऊ बाजारले बाजार गावात घेऊन जा दिवाळी आहे कोणाला दही कोणी कढी करते बरोबर आहे कोणी दही खाते घेऊन जा ते नाही म्हणत तिने हो म्हणू ते नाही म्हणत तिने म्हणू टिकल्याच्या बाकीचा तुला मी सदू मोकल्या मी सदू मोकल्या वाटतो का तुला बायको थरला गेली पाहिजे कुणाला माणसात असं दम त्याची बायको नाही करत तमतम आहे तुझ्या जर साधना तिला माती लावून सांगतो पाटील दोस्ता तुझ्या जो काही साधना आहे का साधना अरे माझ्याकडे लगीत आहे साधना ज्याच्यात असेल खुबी ज्याच्यात असेल खुबी त्याची बायको नाही राहत. एवढे दिवस झाला तर मला सांगितलं का मी खूप काका तुला सांगून देतो मी बसतो त्या गोळ्या खेळल्या काहून तू माझा मित्र नव्हेस मित्र बस ना पण तुला मला विचारलंस का 15 वर्षापासून दोस्तानी आहे एका पानातला पान खाल्ला बरोबर चहातला चहा पेला बरोबर आता दोस्ताने खूप सांगशील नाही कोणी लोकांना सांगशील का पाटील तुला विचारलास का मला आता मला माहित का तुला खुब्यात मनुष्य काहून ती बायको का पुरीच बिघडली अबे काय सांगू नको आज ती खुबी आली असती का नाही तर अशी वेळ नसती आली अशी वेळ नसते जर खुबी जर राहती म्हणलो असतं त्याकडून काहीतरी सल्ला घेतला असता कायचा सल्ला सपा पुरा गुरु किल्ला आहे तुझ्या त्या बहीण माय बायको पाहिलास पाटील जवान बायको पाहिलास पाटील जवान अरे तू करायचा सवाल तर तेच तुला करते सवाल हे गोष्टी बरोबर दोस्ता काय सांगू माझ्या मित्रा रे म्हणजे आम्ही एवढ्या गोष्टी सांगून द्यायचा का घटक्या एवढे सांगा अरे बाबा तुला लहानपणापासून 15 वर्षाचा जमाना झाला हो तुम्ही माझ्या दोस्ता की किती वर्षापासून शाबास बरोबर आहे आपली जर गोष्ट आपण जर मित्र आहोत एकामेकाने आपले दुःख नाही सांगितला कोणाला हे मित्रता कुठे कामाची तर मला सांग तुला सांगू का ते सांग ना आता मी घरची गोष्ट सांगलो नाही तर हाय का बरोबर नाही एकामेकाला माहित पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे माझी चांगली बायको बिघडली मित्रा तिच्या समोरचा भाग मागे गेला असं मागचा भाग समोर आला असं कोणचा अर्थ कोटी लावते कस कसा जाईल बाबा तूच मध्येच माझी बायको बिघडली अबे बायको बिघडली म्हणजे मला सांग सामन्याच्या भागाने मागचा भाग सांगून राहत आहे कसं आहे त्या बहीण बिघडली म्हणलं असतं
बिघडली म्हणजे माझी बायको धंद्या कामानं बिघडली. असा करणं पाटील असं करा पहिलीच बाय तुझी बायको बिघडली म्हणते काका तिले माझ्या घरी आणून ठेव. तुला घरी आणून ठेव. 2-4 दिवसात नाही दिलं तर म्हणून त्यांचं नाव बनणार आहे. मध्ये मी आपली बायको तुझ्या घरी आणून ठेव. पाटील हा. कोणता मोबाईल बघितला आपण दुकानात घेतो हो कोणती टीव्ही बघितली दुकानात नेतो. बरोबर आहे. तुझी बायको बिघडली तर माझ्या घरी आणून दे ना चांगला पेंटू आणून देतो बायको म्हणजे उलट पुलट टाईट करतो. दोस्ता हा, मला सांग हा. तुला ते तुझी आजी म्हणून मजा करते हो. बरोबर आहे आता का? समजलं तुझी हो, वाट हो. दोस्ता हो. असं कर हा, माझी जर बायको बिघडली हरकत नाही शाबास. पण मी तुझ्याशी माझी दोस्ताने भरपूर दिवसापासून दिवसापासून आहे पाटील. तुला मी जेव्हा जेव्हा हा, तुझ्या घराकडे येतो रे हा, जेव्हा जेव्हा तुझ्या घराकडे येतो हा, तेव्हा तेव्हा हा. तुझ्या बायकोले पाहून झुल कानात माती पडून तर माहिती कुत्रे मुलं त्या खेकड्याच्या बाला बुटीच्या बाला त्या तिकड्याच्या पाकिटा त्या समजतात लमचा तुझ्या भाग घराकडे बायकोले पाहून झुलतो म्हणलं तुला दुःख लागला बाबा बरोबर आहे बरोबर मला आहे नाही वाटत असा म्हणलं तर प्रत्येकाला दुःख लागते पण त्या बायकोले पाहून झुलतो म्हणलो हा. काही एका दोघात नाही हा, हे लाखो लोक सांगतो का त्या बायकोले पाहून झुल आणि अजून तसाच म्हणते त्या बहीण माय पाहून झुलतो काहून धुरते तुझी बायको सामान्य विचाराची अरे आहे माना मर्यादाची आहे तुझी बायको स्वाभाविक आहे शाबास आहे न असती तर माझी बायको राहिली असती हा, हा. तर त्या बायकोले पाहून काही झुललो असतो तर लमच्या तू लमच्या बनलाच गोंगल्या बैल आणि बायको म्हणत तसाच होईल ते होय का पोकर पिंगट अरे पावर आहे म्हणून वावर आहे म्हणून पावर आहे आणि बायको पेलवाचा माझ्याकडे पावर आहे असं का? पण असं? अरे आजही बंद्याची बंदी बापरे ते होय पोकर पिंगट हा कशी आजही बंद्याची बंदी वाटेल येथून जरी घरी गेलो तर घरी येता बरोबर पाहिजे आणि का म्हणते का म्हणते सांगू सांग ना. अहो बिना लेकराचे पप्पा ओ बिना लेकराचे पप्पा अहो चुटूक बोटऱ्याचे पप्पा ओ सुटूक बोटऱ्याचे पप्पा आल्या 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 काढून घ्या न करून घ्या काढून घ्या न करून घ्या का काढून घ्या न करून घ्या म्हणते तुमच्या एवढाच वाढ जो झाकण झुल्या काढून घ्या तुमच्या केकड्याच्या बाला मला म्हणत लमच्या तुझ म्हणतेस आल्या काढून घ्या न करून घ्या पाटील तुला एवढी अक्कल नाही आहे का म्हणतो 15-20 दिवस आपण ह्या कार्यक्रमावर राहतो हो आपले राहते कपडे किटून बरोबर पहिलेच कोरोना सारखी बिमारी आपल्या इकडे येऊन गेली शाबा बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं राहते कपडे किटून बिलकुल. आणि घरी पोरं बारं राहते बायका राहते अच्छा त्याच्यामुळे म्हणते हा. अहो बिना लेकराचे पप्पा तिकडे झाल्या तर तिकडेच कपडे काढकूड करा आंघोळ करा मी तुला मारलं दुःख लागलं असं असं तुम्हाला चांगला देतो म्हणते असा जेव्हा- म्हणजे मी मारलं तुला दुःख झाला असं हा? गलती माहीत झाली गलती नाही का तू असा कर हा. तू लवकर जा बरं ठीक आहे आपल्या बायकोले माझ्या घरापर्यंत घेऊन शाबास, ये. आणतो आणून घे हा. तुझी बायको हा, जसा तू आणशील हा, तू आणल्यानंतर हा. आणि जसा जसा मी करीन तसा तसा तू करजो तू माझ्या घरी येशील इम्प्रेशन टाकशील बाबा टाकीन तुला थर्रा भेटेल थर्रा येते भेटेल ना? धक्का जसा तू करशील तसाच मी करीन पाहिल्या हा होय पाटील त्या बहिणीमध्ये एवढ्या लोक आहेत तू आपल्या घरी जा आपली बायको आण आणि तू जसा जसा करशील तसा तसा मी करीन बेटा बरोबर आहे बे कसा बरोबर आहे? ज्याचा बिगडला गाडा तो बनला वेळा सांग रे माई हल्ले बल्लास येडात याले सांग म्हणलो हवा घालतो तुले हवा घालतो आता बल्लासच येडात हा तर मग मी का म्हटलं हा. तू आपल्या घरी जा जातो. आपल्या बायकोले घेऊन ये येतो. तुझ्या बायकोचे हातचाल विचार पाहून जर माझी पत्नी सुधारली हा. किती मोठी गोष्ट चांगली चांगली आहे. गोष्ट आहे. जा लवकर जा पाटील मी जसा जसा करेन तसा तसा तू करशील तर मग का म्हणलं मी हा. तू जसा करशील हा. तसा तर मी म्हणजे मीने लाडू खाल्ले तर तूही लाडू खाशील मी लाडू खाईन मीने गुलाबजामुन खाल्लं तर तूही गुलाबजामुन काही गुलाबजामुन खाईन हा? हो तर मग का खाऊ दे आला केलं. तर पाटील मी येतो माझ्या बायकोला घेऊन बहुत दिवस झाले माझी बायको काय तुझ्या घरपर्यंत आली नाही अरे पहिलेच आहे दिवाळी सारखी दिवाळी हो, हो. तर मी म्हणतो पाटील हो. तुझ्या घरवालीने हो. चांगला आलूला पोहा करून द्यायला सांगितलं.
दुधीच्या वड्याने केराचा कालवण पाटलीन मायासारखा मायजन माणूस हलकट नाही. येऊ द्या तिकडून ती दुधी अक्का भुकीत नाही फलकोलीचा मान. त्या बहीण पाटलाल्या आड्यावरची पिपळावरची सांगून दिलं पण कोट त्या बहीण माय घरी गेल्यावर मोठ्या लाटा खा लागते. त्या बहीण माय घरची आहे आमची कोरचुली पण मोठीच्या बहीण अशी घेचोडी सारखी येऊन चिपकते तर पुरा रक्त पिऊन सोडते. अशी च्या बहीण माय घरची आहे कालवत. आता जाऊ द्या आलो पाटलाले म्हणजे पाटलाले भोपलो घापलो करतो मा घरवालीले पाटलाच्या घरी घेऊन जातो. त्या बहिणा हे कोट गेली असं म्हणतो. त्या बहिणा माणूस नसला घरी का हा पाया पुऱ्या मुकाट सुटते. आता दरवाजा लावून कोट पेरली असं म्हणतो. त्या बहिणा मंडई पाहिली तर कसं गेली. त्या बहिणा कोटा गेली ना का गेली. हा हिऱ्याची अंगठी माझी गोपिका सांगा दिसली का तुम्हाला तोंड. माझी गोपिका सांगा दिसली का तुम्हाला तोंड. हागऱ्याची मम्मी हे आमच्या गुलाबजामुनचे मम्मी व हे आमच्या सचिन तेंडुलकरची आई व त्या बहीण नाही बोलत. हा कारभार न ग कारभार न ग माझे लाडाचे नारी गोपे 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 व गोपे गोपे व इकडे बघा. प्रेमाने बोलली पाहिजे. पहिले देवाचं पूजन करते नंतर पतीशी प्रेमाने बोलते. माझ्या कुंकवाच्या खाली माझ्या कुंकवाच्या खाली भीममूर्ती आहे कोरली. भीम
माझं काय लागलं तुम्हाला त्या बहीण जेथून हाताने काम नव्हतं तर मी दाताने सुरू करतो. हो तेवढ्याच कामाच्या कुठून आलं? काय झालं मंगळपासून मी आवाज मारतो. मंगळपासून आवाज मारतो. कुठे गेली होतीस? उपडत होती उपडत इकडे होय. काय काय म्हणले? उपडत होती म्हणजे उपडत होतीस? घरामागे आपण बापा रोग लावून हा, हा, हा. कसं? असं असं. तुला कचरा उपडत तर होती कशी म्हणणं त्या बहीण माझे गेचुडे काय म्हणताय हे मा घरची पानं फुलझडी हा माझ्या घरचा गोबर घ्या त्या बहीण मा घरची वारली माझ्या घरचा येण्या घामर ए! त्या बहीणची येणी धामण ए! कशी का उतरा लागल्यासारखी वरवरच येते चढू चढू ह्या बहीण संपल्या ना उतरा संपले ना त्या बहीण असे अंगावर लावायला पाहिजे कशाले आवाज मारल्या म्हणते हा कशाले आवाज मारल्या कशाले आवाज मारल्या अहो, का सांगू गोपे 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 वा, गोपे काय झाला दया अरे बाप रे ये मेरी टमटम और इसका मैं किक मास्टर शाबाश ऊपर दिसत आहे हा माझा अंगण मी याची घोई शाबास रे मेरी टमटम लमची हा माझा सुई तर मी याची धागा हा म्हणून तुझ्या त्या फोडका फुगा त्याच्या धागानं धुगा लावून राहिली मी म्हणतो काय अहो का सांगू तुले गोपे काय झालं मग? अहो पाटली करू दे तुही पाटली हा? अहो पाटली लहानपणीची मैत्रीण आहे. मैत्रीण होते काय? अहो का सांगू गोपे आणि तोंडाने सांगा. त्या बहीण माय काय? पाटलींची पुरीची पुरी खराब झाली हवा? कुटू करता म्हणजे टेम्पर पडलं ना. अहो पाडत नाही म्हणून पडत नाही मी का म्हणतो काय? त्या पाटलींची पुरीची पुरी खराब झाली म्हणून म्हणतो पाटलीला आपल्याला भेटायला यायचं बाय बाय. आहे. तर का घेतेस म्हणतो पाटली बघ, तिच्यासाठी केळं ते पण येतो. त्या आज्यानं पाहिलं होतं काय नाही का? आपल्या भावानं पाहिलं होतं भावाचं नाव नाही ए! घेतो. या बहीण मी बायकोची हो. ज्या कडावर पडशील त्या कडावर एवढ्याच कामाची आहे. तुला माहित नाही का मग बाकी काहीच नाही गं मग. हा? कातरली नाही कातरली. करून दाखव का तुले यो. त्या बहीणची उभावल्यासारखी झाली सरगा सुपर मारा लागेल का तर मी म्हणतो काय म्हणता? पाटलींच्या घराकडे जायचं आहे जायचं. हा? होय. तर का घेतेस म्हणलं केळं नको म्हणली. त्या बापाने खाल्ली होती केळं. ते बिमार बायको खरंच केळं सेपा खाईल काची काय खायचं? अहो तिच्यासाठी 1 किलो ढेप नाही 1 किलो टर्की घेणे चाललं होतं तुमच्या बहिणीला चारा एवढी घडते. वचवच अंगावरच येते का झोंबला म्हणजे ते दिवाळीचे फटाके फोडत आहोत. ते हा बहीण कुठे उठलो का त्या बहीण पोट गेला म्हणतो पाटील त्या बहीण याचा घरचा लक्ष्मी पूजन अजून व्हायचाच आहे ओ पाटील ओ पाटील ओ त्या बहीण पाहिलं असेल पण ह्या गावात हे दोघच नवरा बायको असतील त्या बहीणचे येलपाडे त्या बहीण त्या खाण्यात माती पडो आणि तुम्हाला काही लाजा सन्मान माझ्या घरात बरं झालं का मी स्वतः पकडून ठेवलं होतं पटलं माझी बायको पल्ली असतील काही फुटलं असतं. पल्ली असते म्हणजे मंगळपासून आवाज मारतात सर्व सोडत असता टाइम भरपूर झालाय हो. मी काय म्हणलो हो. तुम्हाला सांगितलं ते बरोबर आल्या का काहून नाही आला कोण आले कोण आल्या म्हणजे हो तुम्ही पाठवल्या कोण आले होत्या तुला सांगितलं आपल्या पत्नीला घेऊन ये. तर मी आपल्या नवऱ्याला आणू का आपली बहीण माय पत्नी के 2 शब्द मी पाटील माझ्या बायकोची पायता हो माझ्या बायकोची पायता विचारसरणी तर फॅमिली इकडे घे. दाखव का हो, घे ना. ओरे माझ्या नात्रा मी का तुझी बायको आहे भाड्या
हो रे ए दोस्ता, मी काय म्हटलं राधा इकडे ये. तुला लवकर बाजारला जा, भरपूर टाइम झालेली आहे. मी काय म्हणलं बाजारला जा. जर बाजारला गोपिका नसेल येत ते मावशी घेऊन जा. पण लवकर बाजारला जा, लवकर जा लवकर जा. या धंद्यावरती आपलं पोट पाणी, या धंद्याला धिक्कारलं तर चालायचं नाही. या धंद्यावर आपलं लेकर चाला आहे, त्यांना मागं सरकू कसं होईल? चला गोपिकेच्या घराकडे जाते आणि बाजारची वाट घेते. सुटला माझा पदर बाई नवती भानात, सुटला माझा पदर बाई नवती भानात, या रेणुकेचा वार माझ्या भरला मात, रेणुकेचा वार माझ्या भरला मात. सुटला माझा पदर बाई नवती भानात, सुटला माझा पदर बाई नवती भानात, रेणुकेचा वार माझ्या भरला मात, म्हातारीचा वार माझ्या भरला चला गोपिकेच्या घराकडे आली. गोपिकेला आवाज देऊन बघते. गोपिका, अगं ये गोपिका. चल राधिका ताई आवाज देत आहे. काय ताई? अगं ये राधे 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 राधे. जय श्री कृष्णा. जय श्री कृष्ण. काय झालं ग? कुठे चालली? अगं मी तुझ्याच घराकडे येत होती. तुला काय सांगू ग? काय? खूप दिवसाची भेट आहे. आहे ना? आहे. अगं झाडी झुडपीची वाट आहे. आहे वाट आहे. आणि आपण दोन जवान मुली भीती वाटते ना, म्हणून मी तुझ्या घराकडे आली. आणि कैलाची आपल्या काकाची आता कैलाची त्यांच्या घराकडे जाऊ आणि राजाची वाट घेऊ. काकाजीला आवाज दे. काकाजी, ओय काकाजी. राधिका गोपिका तुमच्या घराकडे आली. नमस्कार काकाजी. राधिका गोपिका तुमच्या घराकडे आलो. काकाजी काय सांगू तुम्हाला? झाडी झुडपीची वाट आहे जी. आम्ही दोन जवान मुली. भीती वाटते. कशाची? या गावचे लोक कसे, या गावचे जवान पोरं कसे करतात, टुकुर 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 पाहतात. म्हणून भीती वाटते काकाजी. म्हणून तुम्ही आमच्या सोबत याल ना बाजारला. दही लागेल दही देऊ काकाजी, तूप लागेल तूप देऊ, पैसे लागतील पैसे पण देऊ. काही नको पण मी तुमच्या सोबत येईल. येता ना? अहो निर्गुणपुरची गवळण आली.
बाई मग त्या निर्गुणपूरच्या कुंभाराने काय केलं त्या माठाला घडविलं कसं घडविलं? कसं घडविलं सांगू सांगा ना. अरे कसं घडविलं तो सांगा ना. अहो कुंभाराने माठ घडविला. अहो कुंभार कुंभाराने माठ घडविला, नवछिद्र केला हो. केला हो. नवछिद्र केला रे कुंभार, माठात बसविला, गिर गिर होत रे. हो नवछिद्र केला रे कुंभार, माठात बसविला, गिर गिर होत रे. कुंभाराने माठ घडविला न छिद्र त्याला आणि कुंभार माठात बसविला बसविला. नंतर त्या कुंभाराने त्या माठाला रंगविले कसं रंगविलं? कसं रंगविलं सांगू सांगा ना. हे कसं रंगविलं ते सांगा सांगतो ना. अहो पंचतत्व तत्वानी माठ रंगवणे. चाल गं. चाल, चाल, चाल. अहो पंचतत्व तत्वानी माठ रंगवणे, सुशोभित केले हो. सुशोभित केले हे सुशोभित केले न लोक पाहून लेडे झाले, गिर गिर होत रे. हे सुशोभित केलेले हे लोक पाहून वेळे झाले, धीर धीर होत रे. पंचतत्वाने माठ रंगून सुशोभित केले आणि हे लोक पाहून वेडे झाले झाले. मग त्या माठामध्ये काय होतं काय होतं? त्या माठामध्ये दही होतं कसं काय होतं? कोणतं दही होतं सांगू ऐकू सांगा ना. आता काय झालं ते काय झालं? अरे, काय झालं ते सांग सांगा ना. अहो, माठामधल्या हंसदयाची. हा, हा, हा. चाल गं. चाल, चाल, चाल.
माठाची चोरी चका झाली झाली. आणि त्या माठाची रंगतच गेली. गेली. म्हणून माझे वस्ताद काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात सांगू? सांगा. अरे काय म्हणतात ते सांगू. गुरु सदाशिव लक्ष्मण गुरु सदाशिव लक्ष्मण सोडून गेले मायाच सोडून गेले मायाच सोडून गेले मायाच नशाय सुखदेवा वाणीच जिर जिर हो सोडून गेले मायाच नशाय सुखदेवा